नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे बर्गर आणि त्याच्यासाठी आधी आपल्याला एक टिक्की बनवायची आहे आणि 1 टेबलस्पून तेलावर मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे. इथे आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकता, जसे फ्लावर पण बारीक किसून तुम्ही इथे घालू शकता आणि गाजर पण इथे वापरू शकता. पण आज माझ्याकडे गाजर अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे अर्धी वाटी मटार, 1 हिरवी मिरची आणि थोडासा आलाचा तुकडा घालून क्रश करून घेतलं. ते पण आपल्याला कांदा आणि शिमला मिरची बरोबर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पावडर मसाले घालायचे आहे. इथे मी चिली फ्लेक्स घातली आहे अर्धा टीस्पून. त्याच्यानंतर 1 टीस्पून आपल्याला इथे गरम मसाला पावडर घालायची आहे. त्याच्यानंतर पाव टीस्पून हिंग आपल्याला इथे वापरायचा आहे. सगळे मसाले मिक्स करून घेऊ. पाव टीस्पून हळद पावडर आपल्याला इथे वापरायची आहे. 1 टीस्पून धने पूड पण मी इथे घातली आहे. पाव टीस्पून चवीला लाल तिखट पण घालायचं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे उकळून मॅश करून घेतले आणि ते ह्या सर्व साहित्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. एक आपल्याला भाजी अशी बटाट्याची तयार करून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. बटाटे सर्व साहित्यात मिक्स करून घेऊ. आवडीप्रमाणे इथे तुम्ही भाज्या वापरू शकता आणि बटाट्याबरोबर मिक्स करून अशा पद्धतीची भाजी तयार करून घ्यायची आहे. आता भाजी थंड करायला ठेवू. त्याच्या आधी आपल्याला इथे कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घ्यायची आहे. 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा घेऊन आपल्याला इथे पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. थोडं पाणी घालून आपल्याला इथे पातळ असं लिक्विड याचं तयार करून घ्यायचं आहे. बर्गर टिक्कीवर कोटिंग आलं पाहिजे इतकी आपल्याला स्लरी ही पातळ ठेवायची आहे. तुम्ही इथे बघू शकता चमच्याला पातळ असं कोटिंग येत आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण हे बरोबर झालं आहे. तुम्ही इथे बघू शकता. भाजी पण आपली थंड झाली आहे. आता आपण त्याच्या टिक्क्या बनवून घेऊ. गोल आकारामध्येच आपल्याला बर्गरचे टिक्क्या ह्या बनवून घ्यायच्या आहे. कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं जी स्लरी आपण तयार केली त्यात चवीला आपल्याला मीठ वापरायचं आहे. आणि साईडला मी ताज्या ब्रेडचे बारीक चुरा करून घेतला. इथे ब्रेड क्रम्स मी तयार करून घेतले. आता आपल्याला टिक्की ही स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्सनी कोट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व टिक्कीज आपल्याला बनवून तयार करून घ्यायच्या आहे. ह्या टिक्की 10 मिनिट तुम्ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू शकता. आता इथे एक पसरट पॅन घ्यायचा आहे आणि अगदी टिक्की भाजल्या जाईल इतकंच मी तेल घेतलं आहे. आणि अशा पद्धतीने टिक्कीज आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत ह्या टिक्की आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत.
तुम्ही इथे बघू शकता आपल्या टिक्कीज ह्या तयार होत आहे। तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये टिक्कीज बनवायच्या आहे तितक्या क्वांटिटीज तुम्ही बटाट्याचं प्रमाण, भाजीचं प्रमाण हे ठरवू शकता। तेल चांगलं झाऱ्याने निथळून घेऊ। झारा तिळका करून तेल निथळून घ्यायचं आहे आणि टिक्कीज आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। आता त्याच पॅनमध्ये मी 1 टीस्पून हे बटर घेतलं आहे आणि हा रेडीमेड बर्गर बन मी घेतला आणि मधोमध कट करून घेतला आहे। बर्गर बन आपल्याला बटरवर शेकून घ्यायचा आहे। तुम्ही ह्या टिक्कीज नुसत्या पण खाऊ शकता। ॲज अ कटलेट तुम्ही ह्या टिक्कीज खाऊ शकता। बर्गर बन आपला चांगला बटरवर शेकून तयार आहे। आता आपण तो असेंबल करायला घेऊ। त्याच्या आधी आपल्याला इथे एक सॉस बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी 1 टीस्पून मी इथे टोमॅटो केचप घेतले आहे। 1 टीस्पून आपल्याला रेड चिली सॉस घ्यायचा आहे आणि 2 चमचे इथे मी व्हेज मेयोनीज घेतला आहे। तुम्ही नुसतं मेयोनीज घालून सुद्धा बर्गर बन हा सेट करू शकता। इथे पाव टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घातला आहे। आवडत असल्यास तिखट तुम्ही इथे वापरा किंवा फार तिखट आवडत नसेल तर तुम्ही अजिबात इथे घालू नका। आणि इथे पिझ्झा सीझनिंग पण मी इथे वापरला आहे। थोडं चिली फ्लेक्स आणि थोडं पिझ्झा सीझनिंग इथे घातलं आहे आणि आता हे सॉसेस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पिझ्झा सॉस हा आपला तयार आहे। आता माझा मुलगा हा बर्गर असेंबल करून दाखवतो आहे। इथे सॉस आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता। आता गोल कट केलेली कांद्याची चकती इथे वापरायची आहे। टोमॅटो पण आपल्याला वापरायचा आहे। दोन्ही बाजूने आपण तयार केलेला सॉस लावायचा आहे। बर्गर हा खाण्यासाठी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।